आज आपल्या या मावळ भागामध्ये कालचीच घटना आहे, कालचीच 5 वर्षाची चिमुरडी, 35 वर्षाचा विवाहित पुरुष. काय घटना घडतायत विचार करण्यासारखी गोष्ट आहे. चाललंय काय महाराष्ट्रात, चाललंय काय आपल्या भारतामध्ये. सोलापूरची ती आर्या बाळ 5.5 वर्षाची चिमुकली, तिला न्याय नाही मिळाला. त्यानंतर लगेच मालेगावची यज्ञा बाळ 3.5 वर्षाची चिमुकली, तिलाही न्याय मिळाला नाही. चाललंय काय या भारतामध्ये. संविधान लिहिणारे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय वाटत असेल त्यांना. कशासाठी संविधान लिहिलं, कशासाठी कायदा लिहिला. आज हा कायदा कुणाच्या ताब्यात चाललाय, चाललाय काय कायद्यात. हा कायदा जर नेते लोकांच्या ताब्यात असेल, कायदा जर मंत्री लोकांच्या ताब्यात असेल, तर तुमचा आमचा फायदा काय. फक्त बलात्काराच्या घटना घडल्याच्या नंतर तुम्ही आम्ही मेणबत्त्या पेटवायच्या, आंदोलन करायचे, रडके स्टेटस टाकायचे. हेच का आपलं कर्तव्य. आपल्या मुली बाळींना न्याय मिळणार कधी, हेच सांगताय का आपलं संविधान. यासाठी आपल्या नेत्यांनी प्राणाची आहुती दिली का. ते नेते म्हणत असतील मी कुणासाठी मेलो. किती भ्रष्ट सरकार आलंय हे, आणि कधी न्याय मिळवून देईल. माझ्या आया बहिणींना जोपर्यंत न्याय मिळवून भेटत नाही तोपर्यंत संविधानाला बाधाच आहे. हे भ्रष्ट मंत्री संविधानाला कलंक आहेत, कलंक. म्हणून बीज जन्माला घालायचंय आपल्याला. प्रत्येकाला वाटतं माझा मुलगा शिवबा जन्माला यावा, माझा मुलगा भगतसिंग जन्माला यावा. पण कुणाला वाटत नाही आपलं मूल आमदार असावं, आपलं मूल खासदार असावं. खासदार जन्माला यावा दुसऱ्याच्या घरी, आमदार जन्माला यावा दुसऱ्याच्या घरी. रोज मृत्यूशी झुंज आहे. चांगल्या व्यक्तीला मृत्यूशी झुंज आहे, वाईटाला अजिबात नाही. वाईट उलटा एकावर चढयत अनेक वाईट कृत्य करत चाललाय. पण चांगल्या व्यक्ती जन्माला येण्यासाठी काय करावं लागेल. बीज शुद्ध लागेल. त्यावेळी जन्माला येणारी फळं सुद्धा शुद्ध येतात. अभंगाचं प्रथम चरण. शुद्ध बीज Oh